नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याबाबत सुप्रीम कोर्टाने अत्यंत मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाच्या या निर्णयानंतर भूमिपुत्रांमध्ये काहीसा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र या सर्व प्रकरणावर आता खुद्द दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी अत्यंत महत्त्वाचा खुलासा केला आहे. काय म्हणाले आहेत अतुल पाटील, ऐकूयात त्यांचीही थेट प्रतिक्रिया. दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेब यांचे नाव नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागावे याकरता जे आपले प्रयत्न चालू आहेत त्याकरता आपल्या समाजातील एक वकील श्री विकास पाटील यांनी एक याचिका आधी हायकोर्टात दाखल केली होती, परंतु हायकोर्टाने ती याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्यांनी हीच याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केलेली आहे व सुप्रीम कोर्टाने देखील आज माझ्या माहितीप्रमाणे ती याचिका फेटाळली आहे. याचिका फेटाळली गेल्यामुळे लोकांच्या मनात एक शंका येते की दिबा पाटील साहेबांचं नाव देण्याच्या बाबतीत काही झालेलं आहे का दिबा पाटील साहेबांचं नाव न देण्याकरता याचिका फेटाळली गेलेली आहे. खरं सांगायचं म्हटलं तर याचिकेचा आणि दिबा पाटील साहेबांच्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नामकरणाचा त्याचा काही एक संबंध नाही आहे. खरं तर नामकरणाचा जो प्रश्न आहे हा सरकार दरबारी आहे. राज्य सरकारने आपले ठराव करून केंद्र सरकारला पाठवलेले आहेत. केंद्र सरकारकडे ते प्रतीक्षेत आहेत. नागरी उड्डयन मंत्रालयाकडून ते कॅबिनेटकडे पाठवले आहेत असं समजतं व हे सर्व होत असताना खरं तर यामध्ये न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही असं माझं वैयक्तिक मत आहे व त्याचप्रमाणे न्यायालयाने काय नक्की निर्णय दिला याची माहिती नाहीये. परंतु त्याचप्रमाणे न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहेत काय फार मोठी नवलाची किंवा अशी विशिष्ट गोष्ट असं म्हणता येणार नाही. आमचा जो नामकरणासाठी जो प्रयत्न आहेत ते संपूर्ण पद्धतीने चालू आहेत. शासकीय पद्धतीने, लोकांच्या आंदोलनाच्या पद्धतीने व ह्या पद्धतीने. आणि मला स्वतःला अशी वैयक्तिक खात्री आहे की हे लवकरात लवकर नवी मुंबई विमानतळाला लागेल व नवी मुंबई विमानतळाचं नाव आपल्याला लवकरच बघायला मिळेल की लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ. तरी लोकांनी याबाबतीत कुठल्याही प्रकारची शंका मनात आणू नये व पुढील जी काही पावलं या नामकरणासाठी आपली उचलली जातील त्यात आपला सहभाग जास्तीत जास्त संख्येने नोंदवावा अशी मी आपल्याला एक दिबा पाटील साहेबांचा नातेवाईक किंवा मुलगा या नात्याने विनंती करतो. नमस्कार.